नमस्कार, माझे नाव श्रद्धा संजय ठाकरे. शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पांडेगाव, वर्ग 7वा. म्हैसमाळ थंडाईचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. गोदावरी नदीने राज्याचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? 49%. तारापुरी अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? ठाणे. सातवाहनाची राजधानी म्हणून ठिकाण कोणते? पैठण. महाराष्ट्रातील कोणत्याही भागात सर्वात जास्त पाऊस पडतो? कोकण. अंजीर पिकांचे उत्पादन सर्वाधिक कुठे घेतले जाते? राजेवाडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? लोणेर. रायगड. महाराष्ट्रात मिरचीची बाजारपेठ कुठे आहे? धर्माबाद. महाराष्ट्रात मोसंबी या फळाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते? श्रीनगर. तंबाखूचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? कोल्हापूर. दक्खनची राणी कोणाला म्हणतात? पुणे. महाराष्ट्रातील सर्वात लांब लेणी कोणती? अजिंठा. वेरूळ. कैलास लेणी कुठे आहे? वेरूळ. छत्रपती संभाजीनगर. इंडियन सिक्युरिटी प्रेस कुठे आहे? नाशिक. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मुंबई. सूर्यमालेत किती ग्रह आहे? 8. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? शुक्र. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबई. महाराष्ट्रात सर्वात शेवटी निर्माण झालेल्या जिल्ह्याचे नाव काय? पालघर. चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते? सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? जिल्हा परिषद कोणती? अहिल्यानगर. जिल्हा परिषदेमध्ये महत्वाची सर्वात समिती कोणती? स्थायी समिती. यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहे? 16. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या टेकड्यात होतो? अजिंठा टेकड्या. पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीला म्हणतात? पैनगंगा. गजानन महाराजांची समाधी कुठे आहे? शेगाव. अकोला जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण करण्यात आला? वाशिम. विदर्भात किती जिल्हे आहेत? 11. विदर्भात किती महानगरपालिका आहेत? 3. यवतमाळ जिल्ह्याला लागून किती जिल्ह्याच्या सीमा आहेत? 6. महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ. महाराष्ट्रात खनिज क्षेत्र स्रोतांचे प्रमुख क्षेत्र कोणते? विदर्भ. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे? डॉक्टर राजेश देशमुख. आता चेंज आहे, आता समजा डॉक्टर विकास मीना आहे. कोण आहे आता? विकास मीना साहेब. रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. कापसाची बाजारपेठ कुठे आहे? अकोला. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. नागपूर कोणत्या फळाकरिता प्रसिद्ध आहे? संत्री. हिवाळी अधिवेशन कुठे असते? नागपूर. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे? खोपोली. खोपोली. महाराष्ट्राचा शिल्पकार कोणास म्हणतात? यशवंतराव चव्हाण. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय? चौकासागर. महाराष्ट्रातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? उरळी कांचन. व्हेरी गुड. यवतमाळ जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 7. तालुका शिक्षण प्रशासन व्यवस्थेचा प्रमुख अधिकारी कोण? गट शिक्षण अधिकारी. संस्कृत कवीचा जिल्हा कोणता? नांदेड. महाराष्ट्रातील पहिली आकाशवाणी केंद्र व दूरदर्शन केंद्र कोणते? मुंबई. महाराष्ट्रातील पहिला विद्युत रेल्वे कोड मार्ग कोणता? मुंबई ते कुर्ला. महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. संत तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे? देहू. 52 दरवाजांचे शहर कोणते? छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरताचा जिल्हा कोणता? गडचिरोली. महाराष्ट्रात तांबे कोणत्या जिल्ह्यात सापडते? चंद्रपूर. वारली या आदिवासी जमात कोणत्या विभागात आढळते? सह्याद्री. कीर्ती संगम कोणत्या ठिकाणी झाला? कराड. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? मुंबई, नागपूर, कोलकाता. कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? नर्मदा. कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? कोयना. महाराष्ट्रात केळीचा पूड भुकटी बनवण्याचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. महाराष्ट्रात रणगाडा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? अहिल्यानगर. महाराष्ट्रातील गणित तज्ञ भास्कराचार्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला? लीलावती. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर घर कुठे आहे? पारोळा. महाराष्ट्रातील कोणत्या गावातील घराला दरवाजाला कड्या नाहीत? शनी शिंगणापूर. शिंगणापूर. भंडारदारा धरण कुठे आहे? अकोला जिल्हा अहिल्यानगर. व्हेरी गुड. यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्यावेळेस ते असतात. ठीक आहे. हे अध्यक्ष नाही का प्रत्येक 5 वर्षाला बदलत असतात. पंचायत समिती दारव्याचे सभापती कोण आहेत? उषाताई चव्हाण. त्यावेळेस असतात. ठीक आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज कोण करतो? ग्रामसेवक. किंवा मानके आंबा येथे कोण समाधी आहे? उद्धव बाबा. यवतमाळ जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी कोण आहे? सुचिताताई. आता त्यावेळेस सुचिताताई होत्या. आता धोत्रे साहेब आहे. कोण आहे? म्हणजे हे जिल्हा अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी हे नेहमी बदलत असतात. थंड हवेचे चिखलदरा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आहे? गुरुकुंज मोजरी अमरावती. भूदान चळवळ कोणी सुरू केली? श्री विनोबा. महाराष्ट्राचे लोकसभेत किती खासदार आहेत? 48. अति सुंदर. ठीक.